हाय गाइस, आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आज कुठे जातोय। चला मग तिकडे भेटूया। आजचा एकदम तडकता फडकता व्लॉग होणार आहे। चला मग भेटू तिकडे। गाइस आता चाललोय खंडेरीत। आता बोट वगैरे सोडली सगळी। इकडे बघा बोकड आहे आणि तिकडे डीजे वगैरे सगळं एकदम पद्धतशीर आहे। साईडला बोटी बघा सगळे बघतायत। चला मग भेटतो जाताना अजून तुम्हाला दाखवतो बोकड बिकड। डीजे बघा कसा वाजतो एक नंबर। इकडे बोकड आहे बघा, इकडे थंडा आणि इकडे डीजे। हाय गाइस आता निघालोय। इकडे मांडवी आहे, मांडवी डीजे बीजे एकदम मस्त लावलेला आहे। बोकड आहे, वरती बावटा लावायचं काम चालू आहे। गाइस आता आलोय खंडेरीला। हे बघा माझ्या मागे खंडेरी, बघा इकडे मागे खंडेरी आहे आणि इकडे दरच्या बाजूला इकडे उंदेरी। आता खंडेरीला जातोय, उंदेरीला तिकडून चढून जाता येतो, पण खंडेरीला आता जायला बोटीने जायला लागतो। आणि आमच्या बोटीचा नवस होता तो फिरायला जातोय। बकरा वगैरे सगळा आहे एकदम मानाचा। इकडे खंडेरीत गेल्यावर दाखवतो, तिकडे मॅप वगैरे सगळं आहे। मी आता दुसऱ्यांदा जातोय। तुम्ही कधी गेला असाल तर तुम्हाला भरपूर काही माहीत असेल, नसेल गेला तर नंतर पण समजेल। जरा भेटतो खंडेरीला। आत्ता बघा धक्क्याजवळ आलोय, धक्क्याजवळ बोट अडवतो। इकडे बघा, इकडे जायचं आम्हाला। आता धक्क्याजवळ बोट अडवल्यावर पुन्हा जातो धक्क्यावर चढल्यावर वगैरे सगळं सामान वगैरे द्यायचं आहे बघा। इकडे काढून ठेवल्यात। दारू बिरू जाम आहे, दारूवाल्यांसाठी दारू, थंड्यासाठी थंडा, आमच्यासाठी रेडबुल। आम्ही कसे रेडबुल तुम्हाला दाखवतो। आम्ही तिघंजण पिणारे रेडबुल आणि बाकी सगळे दारूवाले आहेत। 15 रेडबुल आहेत, 15 तिघांसाठी बाद झाले 5-5। बोट जाम। पण आज शुक्रवार आहे, शुक्रवारमध्ये आज मी मटण खाणार नाही, आज आमच्यासाठी भाजी आहे। आत्ता बघा वरती धक्क्यावरती आलोय। इकडे नाकवा म्हणतो सारखा व्लॉग काढ व्लॉग काढ, काय करू। इकडे आमची सगळी फलटण। हे हाय करे सगळ्यांनी, हाय कर लवकर। व्लॉग यूट्यूबला डायरेक्ट। ही बघा आमची सगळी फलटण। ही आमची बोट। योग्यता म्हणते बकरो पाहिजे होतं, दाखवूया आपण। बकरो तिकडे घेऊन गेलो देवलात, आता तिकडे गेल्यावर बकरो दाखवता। हे बघा स्टॉक एकदम फुल आहे, फुल। हे बघा इकडे बिअरचे डायरेक्ट टप फुल आहे भरलेलो, 2 बॉक्स आहेत। इकडे खंबा बिंबा आहे बघा सगळा। काय करू, ब्लॉग पण काढ म्हणतात आणि नको पण काढू म्हणतात। गाइस बोटीवरनं खंडेरीत यायचा म्हणजे ह्या बघा असं सागला सामान न्यायला लागते। बिस्लरीचे बाटले 5, तिकडे 2 गेले, आम्ही 2 नेतो तिकडे पुढे। काय हे विकायचं बघा, तिकडे बघा अजून हे बघा सामान चालवतात। तो तिकडे मंदिर आहे वेतोबाचा, तुम्हाला मॅप वगैरे दाखवतो। आता जातोय बघा, काय करणार, माणसं पण कमी पडतात, डबल यायला झालं इकडे। काय इकडे हरीश भाऊ बघा डिझेलची बाटली घेऊन। डिझेल कशासाठी, तर चूल पेटवायला, चूल पेटवायची आहे। चला तिकडे गेल्यावर तुम्हाला बोकड दाखवतो। काय आज जरा घाई आहे, कारण अजून कर्जातले 2 बोटी येणारच म्हणतात, तर त्यासाठी आम्ही जरा घाई करून जो नवस होता तो फेडून घेतो। तुम्हाला दाखवायचं हे गाव वेताळदेवाचं मंदिर। वेताळदेव इकडे वेताळवा देवा बघा, वेताळदेव। बोकड वगैरे देऊन झाला, आता धार देतात ती बघा, अशी द्यायची असते थोडी। इकडे बकरा कापतात बघा इकडे, तिकडे दाखवायचं नसतो म्हणून मी तिकडे नेत नाही, तर तुम्हाला दाखवलं असतं। हे बघा इकडे कापतात। व्हिडिओ नाही काढली पण मी तिथे बघितला, काहीच वेगळाच वाटला। जेव्हा एखादा मुका प्राणी त्याचा आपण जीव घेतो, खरंच खूप वाईट वाटतं। तो त्यांचा प्रसादी असते म्हणून ते देतात,
पण ते मला तरी बघून वेगळाच वाटला, त्याच्यामुळे मी जास्त दाखवलं नाही. आणि तिकडनं मी डायरेक्ट इकडे पळालो, थांबलोच नाही तिकडे. पुन्हा बघायला जात होतो पण तेवढी हिंमत होत नाही, म्हणून पुन्हा इकडे आलो. इकडे आमचं आता भात वगैरे शिजतं बघा. हे बघ केळी बिळी खाल्लं आणि प्रसादी विसादी आम्हालाच कोण देत नाही. इकडे भात होते. तिथे सोंडाला करवत मासा म्हणून आहे, तो तुम्हाला दाखवतो. भाव्याचं बघा, भाव्याचं फोटोशूट चालू आहे. त्याने एवढी मोठी ट्रॉफी कधी बघितली की नाही माहिती नाही. हा बघा, त्याने आता फोटो काढला, द्वितीय क्रमांक. हा बघा, मोठी ट्रॉफी आहे भरपूर. तिकडे आतमध्ये बघा बोललो सोंडाला मासा, हे बघा करवत मासा असा असतो तो. आणि हा कुणाला गावल्यावर ते इकडे घेऊन यायचे. हे बघा इकडे ठेवलेलं सगळं, कोणाला गावलं आहे कोणाला नाही ते सगळं. बोटींची नावं वगैरे आहेत. एकविरा प्रसन्न त्या बोटीला सुद्धा एकदा गावला होता. हे बघा आत्ताच पूर्ण जुने झालेत म्हणून जरा नीट दिसत नाहीत. काका सांगतात की नवीन होते अजून इकडे टांगवलेले वरती, पण ते आता काढले बोलतात. घंटी एक एक बघा केवढी मोठी आहे. हे बघ काका सांगतात कुठे भेटली, काय सांगा जरा. इथंच भेटले, देवाच्या दारात खादेर इथंच भेटले. इकडे आता आपण बोर्ड बांधलेला जिथे धक्का बांधलेला आहे तिथेच भेटली. जावयालाच आमच्या भेटलेले, काकांच्या वगैरे जावयालाच भेटलेली आहे. धुलीला भेटलेले, इथं खंदेरीतच भेटली. इथे जवळच खंदेरीतच भेटली भेटलेला. आत्ता जास्त का गावात नाही काय, बीज कुठं आला सर्व नीट सर्वांची संपवलं. तो लाल गणेश असते तो भेटे तापी सारखा तो पण. ते काका बघा आत्ता जे मासे भेटतच नाही ते सांगतात बघा. इथं ते गणेश भेटायचे ना, घरीला आलो काही पाहिजे तर घरी टाकली का आला गणेश. आणि आता गावातच नाही. आता बीज ना आपले इंडियात त्याचं बीजच नाही कुठंच, तुम्हाला नेटला पण नाही भेटत. बघा आता ते इंडियामध्ये पण नाही म्हणतात कुठे भेटत. इंडियामध्ये ते नाही भेटत, परदेशात मागे याला दाखवतो, डिस्कवरला दाखवत होते. आता आपल्या इथे नाही राहिलं, याचं पण बी नाही राहिलं, ते पण नाही राहिलंय. बघा एवढं संपलं असं. आता सगळी एक एक मासली आहे ना कमी होत चालली बघा. जे पहिल्यांदा बघा असे गावात होते ते आता गावातच नाही. त्या काकांना सोंडाला मासा मिळाला, तो इकडे मिळाला होता. इथे समोरच होता, इथे जवळच. ते फक्त डोल लावायचे आणि 2 तासांनी ओढायला जायचे. तर त्यात त्यांना तो एकदा गावला होता. इकडे तन्नू आपला तन्वीर आणि निल्यादा बघा साऊंडचा हे करतायत. हे बघा स्वतः मी आहे तन्वीर दाभोलकर. कांदा बघा 5 मिनिटात कापून झालाय. निल्यादा बघा इकडे, तो दाखवच नको म्हणते पण त्याला मी मुद्दाम दाखवणार आहे आजच्या व्लॉग मध्ये. आणि आंबोळे काका बघा सगळ्यात येणार. काका लाईक करा, मला लाईक करा. सावकाश बोले आवाज नाही आला. आमच्या देवळदानी पण बघा, देवश पालशितकर म्हणून चॅनलचं नाव आहे, त्याने सुद्धा खांदेरीतली व्हिडिओ टाकली, ती सुद्धा तुम्ही बघा. गेल्या वर्षी आलो होतो तेव्हाची आहे, पण त्यांनी आत्ता पोस्ट केली तर ती बघा. गाईज आम्ही आता तिघा चाललोय जरा खांदेरी डोंगर फिरायला. तर तिकडे काय काय आहे तो दाखवतो. कोकण मला वाटतं अर्धा कापून झालाय, जरा तिकडनंच जातो. रस्ता तिकडूनच जायला फिरायला. तुम्हाला मुंडी दाखवणार होतो पण मला बघायलाच वेगळं वाटते म्हणून मी दाखवत नाही. बघा नागपा बघा स्वतः लॉकड सांगते ना काढून. बोकड कापून झालाय. ते योग्यता बघा तिकडे आणायला गेलाय. हो इकडे आहे हे बघा बाहेरचं सीन. इकडं आम्ही फिरून येतो. आमचा भाऊजी मला साथ देणार, आमच्या संजय भाऊजी, आमच्या 3 नंबर बोटीच्या तांडेल. तर माझ्या सगळ्या आता बोटीवरचे माझे व्लॉग असतील ना. आता तुम्हाला सांगतो दुसऱ्या बोटीवरती ते गेले होते सध्या, कारण एका बोटीवरती माणूस कमी होता म्हणून ना. मी शॉर्ट टाकले बघा, त्याच्यामध्ये पण दिसले असते, पण ते दुसऱ्या बोटीवरती असल्यामुळे दिसले नाही. वरती पाठव. हे बघा सगळ्याला दाखवायला सांगतात, मी दाखवतोय. आजचा व्लॉग खूप मोठा होणार आहे किल्ल्यात, त्याच्यामुळे भीती वाटते काय होईल काय नाही. हे बघा इकडे एक विहीर आहे. भाऊ याच्यात खारा पाणी आहे का गोडा पाणी आहे? गोडा पाणी आहे. गोडा पाणी आहे म्हणते, पण आता खराब आहे म्हणून टेस्ट करायला नेली असती. इकडे बघा एक तोफ आहे. ही तोफ बघा आत्ता जुनी झाली, पूर्ण अशी गंजली वगैरे. हे बघा इकडे एक आहे आणि इकडे एक आहे.
हे बघा काय कुठनं बॉम्ब कुठनं टाकतात तो नाही माहिती. इथनं काय होल नाही काय नाही तरी म्हणतात इथनं बॉम्ब टाकायचा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? हे बघा फोटोशूट. तेव्हा बोललो आता तिकडे पण आम्ही फोटो काढलेले तिकडे या गोल दगड इकडे पण काढलेले आणि आता पण काढतात. हे बघा हे बघा आता इकडनं सगळं हे म्हणजे हे लाटा येतात ना त्यांच्यामुळे सगळं होतं. हे बघा कसे जातात. तर दगड कुठला पडेल कधी पडेल सांगू शकत नाही म्हणून जरा सावकाश जायला लागतं इकडे. हे बघा सीन बघा सीन भावानो. इकडे पण एक बघा आमच्यात बोललात तर विकासदास जास्त वेळा आला इकडे. ते जेव्हा कधी यायचे तेव्हा ते बोकडच घेऊन यायचे. मी गेल्या वर्षी आलो होतो तर त्यामध्ये काय फिरायला नाही भेटला काय नाही म्हणजे नुसतं नमस्कार करायला आलो होतो. एक बोराचं झाड आहे पण त्याच्यावर एक बोर नाही. कच्चा पण नाही आणि पक्का पण नाही. वरती बघा लाईट हाऊस आहे इकडे. तिकडे जायला वरती पैसे घेतात म्हणून गेलो नाही. पैसे काय आणलेले नाहीत. सगळ्या बोटीवर ठेवलेलं आहे. खास वेताल देवाचं दर्शन करायला आलं मग पैसे कशाला आणायचे असं झालं. तर तिकडे जातोय. रस्ता वगैरे भरपूर दिवस इकडे कोण असे येत नाही. ते वगैरे रस्त्यावर झाडे बिडे उठलेत पण फील इकडचा आहे ना तो एक नंबर आहे. तुम्ही आलात काही जण आले असतील काही जण नसतील. कोण आला नसेल तर त्यांनी नक्की या बघा. इकडे खूप चांगलं आहे. इकडे हनुमंताचं मंदिर आहे हे बघा इकडे. आणि आत्ता जातो दगड वाचतो दगड मारल्यावरती तोच बघायला जातोय. विकासाला माहिती आहे आम्हाला काय माहिती नाही. चला मग तिकडे गेल्यावर मिळतो मग तुम्हाला मॅप दाखवतो. मग मॅपवरून आम्ही कुठे कसे गेलो कसे नाही ते तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे आलो आहे आता. दगडाने वाजते घंटेसारखं वाजतंय बघा. सावकाश सावकाश. हां बघा साईडच्या दगडांवर मार. साईडच्या दगडांचा आवाज बघा. हा बघा साध्या दगडासारखा. आणि हा बघा हे 3 पण साधे दगड. आणि इकडे बघा हा बघा हा दगड आहे. या होलांवरती मारायचा असतो मग आवाज येतो. पहिल्यांदाच आलोय माहिती नव्हता. चला आजच्या फक्त एवढाच. दगड वाजवायला गेलो होतो ते बघा इथे आहे. इकडे सुद्धा आहे. आपण तिकडनं असं फिरून गेलो असतो या लाईट हाऊसच्या त्या बाजूने तर सगळं आपल्याला दिसलं असतं पण आम्ही शॉर्टकटने आलो. इकडनं रस्ता यायला. इकडं आत्ताच एक बोट पण आले आणि इथे मॅप आहे तो तुम्हाला दाखवतो. हा बघा मॅप केवढा आहे बघा. इकडे ती गोड विहीर दाखवली ती इकडे. आत्ता आपण ही बघा जेटी इकडे आहो जेटीवरती. आणि लाईट हाऊस वगैरे हे बघा इकडे. मॅपचा तुम्हाला फोटो टाकतो एक तर नक्की बघा. ह्या मॅपवर हा बेट कसा आहे तो समजेल. आणि ह्या बेटाचं नाव बघा काय आहे बघा. कान्होजी आग्रे द्वीप. आणि बोकड किती किलोचा बोकड झाला असेल सगळा अंदाजे तुमच्या? 13-14 किलो होईल म्हणतात बोकड. जिवंत किती होता तो मोजला असा तर अंदाज समजला असता. तरी पण अंदाजे आता 13-14 किलो मटण आहे. तेव्हा तन्वीरनी गाणी सुद्धा लावला ना DJ. तर भेटतो मटण वगैरे शिजल्यावर कसं काय करतो रेसिपी बघा शॉर्टमध्ये दाखवे. बाय बाय नंतर भेटू मटण झाल्यावर. राहुलने ना एक मस्त एक पाय अख्खा ठेवला ना बघा. हे बघा हे पण अख्खा ठेव म्हणते. हा पण नको. आता बघा मला पण दाखव. तुझी आमला दाखव.
बस दुसऱ्या बोटीची बघा माणसं येतात नाचच घालतात बाहेर. म्हणजे नागविन बघा नागविन अरे बघा त्यांचा बोकड पण आहे त्यांचा पण ते पण बोकड घेऊन आलेत. या कंदील झाल्यावर अशीच सगळी मजा असते. हे बघा रेडबुल सोबत बघा इकडे रेडबुल आहे आणि त्यासोबत मजाच मजा. हे बघा एवढा चांगला आहे बघा चांगला. गाय आता थोडा नाचून वगैरे झाला आहे तुम्हाला दाखवलाच. आता जेवायला ते बघा अजून नाचायचं त्यांना नाका बोलतो जेवायला घ्या कारण उशीर झाला भरपूर. नाका बघा जेवायला सांगते आता काय सांगणार बाप्यांना नाचायचं नाकवाच मजा करून नाही देत. बघूया आता नाकवा काय करते जर नाचा दिला ना. गाय आता नाचून जाऊ थोडा दमलोय. इकडे बघा आमची सगळी बोटीवरची माणसं बापे सगळे जरा जरा नाचून हे नाचतात अजून पण. इकडे पण एक जर बँड वगैरे सगळा DJ वगैरे आणलेला आहे ते पण मजा करतात. आमच्यातली काही माणसं आहेत ती नाचायला तर कधीच नसतात. त्यांच्यातली हे बघा इकडे दोघं जण आहेत ते सगळी बोलतात की नाचा नाचा पण या दोघांनी जेवायला घेतला ते मटण खातात. आमचा तिघांचा म्हणजे दोघांचा उपवास आहे आणि आमचा रत्न्या तो मटण खात नाही चिकन खातो. तर त्याला चिकन न करता त्याला सुद्धा भाजी केलेली आहे. तो आमच्याबरोबर भाजी खाणार आहे. हाय गाईज आता आलो आहे धक्क्यावरती सगळं झालं आहे. वारा बघू शकता मगाचपेक्षा खूप वाढला आहे. मगाशी तुम्हाला माझा आवाज तरी येत असेल पण आता आवाज पण नाही येत नसेल जास्त नीट. बोट वारा वाढल्यामुळे बोट गेली लांब आणि आता आम्हाला उडी टाकून ती छोटी बोट आहे ना डिंगी म्हणून ती आणावी लागेल. तर बघूया काय करतायत. गायज आता राहुल गेला उडी टाकून डिंगी आणायला पाग उडवेल आणि आम्ही सगळे बोटीत जाऊ. डिंगीतनं वारा खूप आहे तर तिथून पण जायला जरा मुश्किल होईल. तर बघूया जायला भेटेल तर बघूया. आता बघा डिंगीत आलोय सगळं सामान वगैरे चढवला. वारा खूप आहे बघूया कसं काय ते तुम्हाला बोटीत गेल्यावर दाखवतो. इकडे आपला आरे जाऊ बघा डिंगी वर घेतोय तर साखली सोडून येत नाही. गजब बेइज्जती काय करायचं काय समजत नाही. डिंगी कशी बांधणार तो पण समजत नाही. आता बघूया खंदेरीला कधी येतोय. आजचा तर प्रोग्राम संपला. आता जाताना थोडी मजा करू ही तुम्हाला दाखवतो. आणि पुरण मला जाम शिव्या वगैरे देतोय तो म्हणतो तू जिंकलाय. तर आता काय सांगू त्याला काय नाही.
वैतागला इकडे काय करतोय बघा. हे बघा खंडेरीतून निघाल्यापासून पाऊस झाला नाचतात मुला बिला एकदम फुल. तुम्हाला वाऱ्याचा आवाज जास्त येत असेल. हे बघा काय होतात चार दिसतात. हे बघा गाय एकदम फुल मजा. तुम्हाला दाखवलं पाहिजे आम्ही कसा नसतो. हे बघा असा ही पिणारी लोक असतील ना आमच्याबरोबर ही जास्त मजा येते. चला पण तुम्हाला दाखवतो आपण. हे बघा त्यामुळे आमच्या नाको वरती आवडीची तर येतात ना खाली. बघा तो घाबरतो यायला. चला मग आज भेटतो एकदम गावामध्ये रिवर्समध्ये गेल्यावर. बाय बाय. पुन्हा एकदा चिन्मय चित्र आलाय बघा. हे बघा अरे कॅबिनी विमिन दोस्तला काय तिकडे डीजे बघा. इकडे वर होता तो तिकडे नालीवर नाही ना आवाज नाही येत. हे बघा आता तर काय 1.5 तास झाला आहे तरी पण ऐकतच नाही कोण. गाणी लावत म्हणतात. हे बघा अवस्था बघा. हे बघा काय बोलणार. कोण पाणी प्यायला पण येत नाही. काय भेटतो रेवसला गेल्यावर. आपल्या देवळला बघा. देवळला फुलटू फटाक. ये काय आता सगळा एकदम दाखवलं तुम्हाला. अजून नागपाना कसा नसतो तो दाखवतो. हा आमचा नागपा आहे बघा. आवाज येतात तिकडे माहिती नाही. इकडे बघा काय नाचता बघा. एक सनसेट आलाय बघा. पाठीमागे जातो पुढे नाचतात वगैरे म्हणून बोला पाठीमागे जातो सनसेट बघा. गाइस हा सनसेट आहे ना तो बाहेर सुद्धा येतो पण संध्याकाळी राखण वगैरे पडतात त्याच्यामुळे टाईम नाही मिळत. तर गाइस आत्ता आलोय मांडवीजवळ आणि आत्ता पावडी टाकणार आहोत आम्ही. तर पावडी टाकल्यावर अजून काय धमाल करतात की बघूया. नागपानी जर अजून डीजे नेला नाही तर अजून नाचतील. जर डीजे नेला तर मग काय सगळा बंद होऊन जाईल आणि आंघोळ वगैरे करू एकदम फ्रेश हो. मग तुम्हाला भेटतो. बाय बाय. हाय गाइस आत्ता बघा संध्याकाळ झाली. निघालो होतो 4 वाजता आणि 7 वाजता पावडी वगैरे टाकून झाली. सगळे आता बोलतात बघा बोलतात. इकडे बघा काही जण दुसऱ्या बोटीवर नागवानी त्यांना सोडायला गेलेत. ते थोड्या वेळ चलत येतील. ते सगळे बोलतात की अजून नाचायचं आहे. त्याच बघूया अजून नाचतात की कसं काय करतायत. नाचले तर अजून तुम्हाला दाखवेन नाईट शो. पण आता सध्या तरी वाटतोय की नाही नाचणार कारण उशीर भरपूर झाला आहे. जेवण वगैरे करायचं आहे. आमचा जेवणी म्हणजे जेवण करायला जो माणूस असतो तो गेलाय घरी आणि सध्या बाप्यांना सगळं जेवण करायला लागतोय. तर बघूया आता कसं काय सगळे फ्रेश वगैरे होतील. किंवा आता बघा आमचा विकास दा तो सारखा सांगतोय की अजून लावा 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 करतोय. पण काय आता भरपूर वाजलेत आणि तांडेल पण आमच्या बोटीवरती नाही. त्याच्यामुळे बघूया आता कसं काय ते. जर वाजवलं तर तुम्हाला दाखवतोच नाईटला कसं लाईट वगैरे लावून नाचतो ते. साईडच्या बोटीच काय बघत होत्या कारण भरपूर जण जात नाही खंदेरीला. आम्ही पण गेल्या वर्षी गेलो होतो. जास्त मजा करायला भेटली नाही म्हणजे तिकडूनच बाहेर गेलो. त्याच्यामुळे जास्त कोणी पिलान पण नाही काय पण नाही. कोणाला नाचायला पण मिळालं नाही. पण ह्यावर्षी नवस होता बोट घेऊन नागवा जाईल खंदेरीला. तर नागवा गेला होता त्यासोबत आम्ही पण बोट घेऊन. आणि दारू वगैरे तुम्हाला दाखवली सकाळी किती होती. 4 खंबा होते. 4च्या 4 सगळे संपवले त्यांनी.
आणि 2 बॉक्स बिअर होते ते पण संपले. 1 बॉक्स रेडबुल होता तो पण संपला. आता उद्या काय करतात ते बघूया. मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं पारस, त्याचा पण कॉल येऊन गेला. तो बोलतो जाम मजा करता. असंच सगळे इथे खंदेरीला गेल्यावर मजा करतात. तर तुम्हाला अजून मजा आहे ती तुम्हाला दाखवतो. खंदेरीला जास्त म्हणजे दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. अजून तुम्ही काय बघितलं असेल तर त्या बाजूला अजून डोंगराच्या दुसऱ्या बाजूला तिकडे काय कोणी गेला असेल तर नीट सांगा. कारण तिकडून फिरायला गेल्यावर जास्त काय म्हणजे आपण बघू शकत नाही. किंवा तिकडे फिरायला गेल्यावर टाईम होतो आणि तेवढा टाईम आमच्याजवळ नव्हता. तर पुढे कोण गेला असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा पुढे काय आहे काय नाही. पण मला वाटतं तो आवाज येतो दगड तो लास्ट होता. तर अजून काय तुम्हाला आता नाईट शो जर वाजवला तर तुम्हाला दाखवतो. नाहीतर नाईटला जेवण वगैरे एकदम फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला मिळतो. चला मग बाय बाय. गाईज आत्ता सगळं म्हणजे आटपला वगैरे. आता नाईट शो वगैरे सगळा बंद कारण जेवण वगैरे बनवायचं आहे. पुरण बघा अजून गाण्यावर वाजवतोय म्हणजे मोबाईलला गाणी लावलीत आणि तो मनातल्या मनात नाचतो की काय समजत नाही. तिकडे ड्रमचा थोडा हाड आहे. तर आता आंघोळ वगैरे करतो मग तुम्हाला मिळतो. बाय बाय. चॅनलला कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय. तर हाय गाईज आता फ्रेश वगैरे झालो आहे. कपडे वगैरे बघा चेंज केलेत आणि आता रात्र झाली. जेवलो वगैरे एकदम फ्रेश झालो आणि झोपायचा टाईम झाला आहे. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. गाईज खंदेरीतली मजा काय असते ते तुम्ही बघितलीच आज. तुमच्यातला कोण गेला तर नक्कीच सांगा. आणि कोणी बघितलं असेल अजून काय आणि मी त्याच्यात दाखवायचं विसरलो असेल तर त्यात तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये मला की तू हे विसरलास ते विसरलास. किंवा तुम्ही त्याबद्दल काही माहिती सांगितलात खंदेरीबद्दल तरी मला चालेल. तर तुमच्यावर आहे तो. गाय चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला मग आजचा व्लॉग इथेच एंड करतो. जाम वैतागला आहे. चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकता आज जाम झोप आले कारण 2 दिवस नीट झोप भेटली नाही. चला मग बाय बाय गाईज. चॅनलला कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला मग बाय बाय गाईज.